Subscribe now and press the bell icon. Never miss an update. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून इथल्या माणसांना वाघासारखं जगायला शिकवणार मी एकच वाघ बघितला, तो माझे आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले. प्रत्येक लढाया या बंदुकीच्या जोरावर नाही लढल्या जात, प्रत्येक लढाया या तलवारीच्या जोरावर नाही लढल्या जाऊ शकत. काही लढावे लागतात त्या बुद्धीच्या जोरावर, आणि याच बुद्धी सामर्थ्याचा वापर करून देशाची विस्कटलेली घडी रुळावर आणण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या प्रदीर्घ कालावधीमध्ये ज्या महापुरुषांनी आपल्या रक्ताचं पाणी केले आणि या घटनेची निर्मिती केली, त्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ना सूरत दे, ना सीरत दे, ना इज्जत दे, ना अजमत दे. ना सूरत दे, ना सीरत दे, ना इज्जत दे, ना अजमत दे. ए मेरे वतन के वास्ते ए रब मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. ब्रिटिशांच्या रखरखत्या उन्हात तोडपडणाऱ्या भारतीय जनतेला क्रांतीच्या मार्गातून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं, त्यांना मी नमन करतो. आणि शेवटी जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, जो एक हात उडून सुद्धा सैन्याशी लढत राहतो, झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, जो 8 तासामध्ये घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, जो मुघलाच्या कडेकोड बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, आणि जो ढाण्या वाघाला एकटा सामोरं जाऊन त्याचे तुकडे करून त्याचा फाडसा पाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून सह्याद्रीचे, शिवनेरीचे, रायगडाचे, स्वराज्याचे तोरण जो बांधतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. या महापुरुषांच्या आणि त्यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो आणि मुन्शी प्रेमचंद लिखित गोदान कादंबरीतील एका सुंदरशा वाक्याने सुरुवात करतो. यूं तो हर लम्हा एक बहाना है, यूं तो हर लम्हा एक बहाना है, दिल के रोने को क्या कहते हैं मेरे दोस्त. यूं तो हर लम्हा एक बहाना है, दिल के रोने को क्या कहते हैं मेरे दोस्त. सिर्फ रंजे इस बात का कि हर कोई अपनी ही किसी बात पर रोता है, जब किसी गैर के खातिर झलकती आके वही से एक दर्द भरी दास्तान शुरू हो जाती है, वही से एक दर्द भरी दास्तान शुरू हो जाती है, वही से एक दर्द भरी दास्तान शुरू हो जाती है. ही आहे तुमच्या जीवनाची दास्तान. 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष आपण रेल्वेमध्ये सेवा दिली, त्यांची ही दास्तान आहे. कॅज्युअल लेबर ते खलाशी, खलाशी ते ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 1 यमशम पर्यंत झालेल्या प्रवासाची ही दास्तान आहे. संसार आणि नोकरी चालवताना आलेल्या कडू आणि गोड आठवणींची ही दास्तान आहे, आणि हीच दास्तान मी माझ्या शब्दामध्ये तुमच्या समोर मांडणार आहे. कोल्हापूर, कोल्हापूर म्हटल्यावर आठवतो तो कुस्तीगिरांचा जिल्हा, कोल्हापूर म्हटल्यावर आठवतो महालक्ष्मीचा जिल्हा, आणि महालक्ष्मीची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या गगनबावडा तालुक्यातील लखमापूर या गावामध्ये एका व्यक्तीचा जन्म झाला, ज्या व्यक्तीने जगण्याचं समीकरण चेंज करून टाकलं. उंचीने लहान, डोळ्यावर नेहमी चष्मा, अंगामध्ये टी शर्ट आणि जीन्स ते इन केलेली, पण आता रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे म्हणून टाय आणि कोटात आलेले, आणि वयाची 60 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा अभी तो मैं जवान हूँ असे आविर्भाव आवडणारे, आणि हातावर घड्याळ, आमचे लागो दिलो की धडकन, गीतकार, शाहीर सतराम लहूजी कांबळे जीवनात एवढी काही प्रगती केली, एवढी काही चमक दाखवली याची कल्पना नव्हती. तरुणपणात तमाशाच्या फडात सोंगाड्याची भूमिका अजरामर करणारा आमचा कलावंत जीवनाच्या रंगभूमीवर अधिकाराची, कर्तव्याची भूमिका
मला उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा एक दिशा असावी, घरट्याचं काय हो बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. आणि जिद्दीने त्या ईर्ष्येने तो धावत सुटला, पळ सुटला, थांबला, धावत सुटला, पळ सुटला, थांबला, धावत सुटला, पळ सुटला, थांबला, शेवटी थांबला तो माटुंगा वर्कशॉप जवळ. आता प्रवेश करणार होता कुठे, इयर शॉप मध्ये. तो सुवर्ण दिवस होता. धरणी धुमाकून ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा, आकाशात विजा कडकडल्या, सोसाट्याचा वारा वाहू लागला, इंद्रदेवाने स्वर्गातून पुष्पवृष्टीचा वर्षाव केला, नद्या दुतड्या भरून वाहू लागल्या, स्वर्गातील अप्सरा रंभा उर्वशी मेनका थुई नाचायला लागल्या, वृक्ष वेड्या हलू लागल्या. गंगेला सांगावं यमुनेला सांगावं सरस्वतीला सांगावं नर्मदेला सांगावं गोदावरीला सांगावं कृष्णेला सांगावं कावेरीला सांगावं रंभेला सांगावं मेनकेला सांगावं उर्वशीला सांगावं ईर्ष्याला. असा व्यक्ती कुठे येणार आहे, इयर शॉप मध्ये. आता तुम्ही म्हणाल का रंभा उर्वशी मेनका ह्या कोण आहेत आणि या व्यक्तीचा या बायांचा काय संबंध, गैरसमज होऊ शकतो. रंभा उर्वशी मेनका या स्वर्गातील अप्सरा आहेत आणि जेव्हा तेव्हा या पृथ्वीवर असं काही विद्वान सर्वांना सुखी देणारा पुरुष येतो तेव्हा त्या दर्शनासाठी हजर असतात. जगाला काय आवडते हे करू नका, तुम्हाला वाटते ते करा. कदाचित तुमचं वाटणं किंवा वागणं जगाची आवड बनेल. तसंच केलं या व्यक्ती. जसं गाणं आलं तसं म्हणलं, जसं डायलॉग मारलं तसं म्हणलं. ज्या सेक्शन मध्ये या व्यक्तीचं पाऊल पडलं, फॅन सेक्शन, टेस्ट टू, ऐसा आदमी कभी देखा नहीं ना कभी देखेंगे. ताई कशी आहेस, बरी आहेस, मुलं बाळं कशी आहेत, मुलं बाळं कशी आहेत ताई. आजही आत्मीने विचारतो. अहो आजच्या काळात भावाचं पडत नाही, बहिणीचं पडत नाही. समोरून गेलं तर नमस्कार चमत्कार करत नाही, आणि हा कोण कुठल्या ग्रावावरचा. तरीही आत्मीने विचारतो नाही, यांच्या मनामध्ये यांच्या हृदयामध्ये लोकांबद्दल किती आपुलकी असेल. जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख. जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख. हौसलों के तरकस में कोशिश का तीर जिंदा रख. हार जाओ चाहे जिंदगी में, लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. जीतने की उम्मीद जिंदा रख. यांनी आपलं जमीर कधी सोडला नाही, सादर आल्या कोणाशी भांडण केलेलं नाही, व्यसनाच्या आहारी कधी गेलेलं नाही. पण धमकी देण्यात मोठा माहीर. धमकी कशी, एक दोन काटर पिऊन मारीन का नाही, काय एक दोन काटर पिऊन मारीन का नाही, आणि समोरचा अगोदर चिडला, सॉरी सॉरी आय एम सॉरी म्हणून आपल्या याने दिवस काढला. मग कोणाचं मन काय दुखवलं नाही. दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, मगर वतन जैसा खूबसूरत सनम नहीं होगा. नोटों में लपेट कर सोने में समेट कर आएंगे कहीं, मगर सकाराम कावळे जैसा शायर नहीं होगा. और दुनियामध्ये येतील किती, पण सकाराम कावळ्याची सरशी करणारा या यशामध्ये कुणीही मिळणार नाही. सकाराम कावळे 3:30 ते 4:45 पर्यंत काम करायचा, पण त्यांची बॅटरी कधी डाऊन व्हायचा का नाही. फुलांच्या उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, त्यांचा आयार कधी लो झाला नाही. फुलांच्या. आणि एक गोष्ट महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे यासाठी उदाहरण दिलं की सकाळी कधी नाश्ता करत नाही. सकाळी कधीही ते नाश्ता करीत नाही, पण तरीही त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी येते की ते थकत सुद्धा नाही. असे हे आमचे सकारामजी कावळे. त्यांच्या प्रत्येक बोलण्यात प्रत्येक डायलॉग आणि गाणं येणार असं होणारच नाही. तुम्ही हाय जर म्हणाल ना, हाय 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 रे हाय, नींद नहीं हाय, चैन नहीं हाय, दिल में तो समाए प्यार भरा मौसम, दीवाना दीवाना
टाकली यांनी, कामानी आपल्या बोलण्यानी सर्वांना दिवाना करून टाकलं. असेच आमचे धडाडीचे कार्यकर्ते आज आमच्याकडून निवृत्त होत आहेत. काकांना मी एवढं सांगेन की तब्येतीची काळजी घ्या, टेन्शन घेऊ नका आणि टेन्शन देऊही नका. आता घरच्या मंत्री रिटायर झाला, तू पावचडणार का करतोय? हा होते, थोडा निवृत्त झाल्यानंतर म्हातारपण होते, नोकरीवर जात होता, बरा होता. आणि थोडं खिशामध्ये तुमची वाणी खूप श्रवणीय आहे, पण खिशामध्ये कधी कधी स्विच ऑन आणि स्विच ऑफची बटन ठेवत जा. खिशामध्ये कधी कधी काय तुमची कॅसेट सुरू झाली, कधी कधी थांबत नाही. तुमची वाणी खूप श्रवणीय आहे, पण प्रत्येकाचे कसा विचार वेगवेगळे असतात. काय लोक म्हणतात, मग करून गेलं गाव आणि सकारामाचं आलं नाव. तसेच आमचे संग्रामजी कांबळे आमच्या वर्षामध्ये निवृत्त होतात. 1920 साली टिळकाच्या रूपाने जहालवाद नष्ट झाला आणि गांधीच्या रूपाने मवाळवाद सुरू झाला. तसंच आपल्या वर्कशॉपमध्ये झालं. मवाळवाद म्हणजे संग्रामजी लहुजी कांबळे आणि जहालवाद म्हणजे रामचंद्र नरसप्पा आऊट. आता जहाल आणि मवाळ थोडे हिस्टोरिकल लँग्वेज आहेत, त्याला मी साधा शब्द सांगितलं. कडक आणि गरम, नरम आणि गरम यांनी सुरुवातही स्टार्टिंगला सोबतच केली आणि एंडिंग सुद्धा एकाच सेक्शनमध्ये झालं आणि एकाच महिन्यात ते रिटायरमेंट होत आहे. आणि त्या दोघांच्या नावामध्ये बघा सखाराम आणि रामचंद्र, रामाचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे जय श्रीराम. आता बघूया जहालवादाकडे. रामचंद्र नरसप्पा पावटे आपल्या प्रदीर्घ नेतृत्व शैलीने त्यांनी आपलं जीवन काढलं. पण या व्यक्तीचे आयुष्य असं संकटानं घेरलेलं आहे. ज्या व्यक्तीने आयुष्यामध्ये एवढे धक्के खाल्ले, एवढे बाम हल्ले खाल्ले की जेवढे अमेरिकेनं हिरोशिमा नागासाकीवर टाकले बाम हल्ले नाही का, तेवढे यांच्या आयुष्यात पडले. जेवढे अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकीवर जेवढे बाम हल्ले टाकले नाहीत, तेवढे बाम हल्ले या व्यक्तीच्या आयुष्यात पडले. आणि प्रत्येक बाम हल्ल्यातून, प्रत्येक संकटातून हा व्यक्ती वाचून आला. जीवनाच्या सर्वोच्च पातळीवर असणारा व्यक्ती कधी खालच्या पातळीवर जाईल. भरधाव जाणारी गाडी कधी मागं रिव्हर्स गेअर घ्यावं लागेल, ह्या व्यक्तीकडून शिकावं. अहो एकदा भरधाव ट्रेननी या व्यक्तीला उडवून टाकलं. भरधाव ट्रेननी बघा, लोक धक्क्याने मरून जातात, बातम्या ऐकून मरून जातात. भरधाव ट्रेननी या व्यक्तीला मारलं. 4 दिवस बेशुद्ध होता, तरी आजही 2 डोळ्याने, 2 पायाने, 2 हाताने आधी आपल्या स्वरूप आहे. ना मैं गिरा ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे, तो लोग मुझे गिराने में कई बार गिरे. ना मैं गिरा ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे, पर लोग मुझे गिराने में कई बार गिरे. सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया. तकलीफ तब हुई जब मैं जी गया, तकलीफ तब हुई जब मैं जी गया. प्रत्येक आयुष्यामध्ये बापाचं स्वप्न असते की मुलांना मोठं व्हावं, आपल्या म्हातारपणाचा सहारा बनावा. आपल्या म्हातारपणाचा सहारा बनावा. पण असंच आयुष्य या व्यक्तीकडे घडलं. अहो ज्या मुलाला लहानपणापासून पाडलं, ज्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जीवन जगवलं, त्याच मुलाला दुर्धांत असा आजार होत झाला असेल, त्या व्यक्तीला काय वाटत असेल? टू बी आर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच प्रश्न. जगावं दुनियेच्या अवतीडावर, खरकट्या पत्रडीचं जीवन जगून बेश्रम नाचार होऊ, की फेकून द्यावं हे देहाचं लफ्तर गुंडाळलेल्या यातनेच्या वेदनेनं आणि करावा अंत. जीवनाला महासर्पाने असा डंक मारावा की त्यातून माणूस कधी बाहेर पडणार नाही. या व्यक्तीने आपल्या मुलाला वाचवासाठी आपली किडनी दिली. आपली किडनी दिली. डॉक्टर म्हणायचे तेरा नाही चलेगा, पण या व्यक्तीने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी एक किडनी दिली. आणि अनावश्यक मुलगा वाचला नाही बिचारा, पण तरीही घरची जबाबदारी आणि नोकरीची जबाबदारी सांभाळून हा व्यक्ती इथपर्यंत आला. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता,
हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. हौसला जिद्द या व्यक्तीमध्ये होती, त्यामुळे आजपर्यंत इथे आला. रामो दादा, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. आपण जीवनामध्ये खूप धक्के सहन केले, आपल्यामध्ये खूप काम केलं, थोडं आरामाची काळजी घ्या, समोर जीवन करा. शिक्षणाने जशी प्रगती केली तशी विज्ञानाने प्रगती केली आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढला. अशीच महिला आपली एअरशॅप मधील लताबाई भडंगे ते आपल्यावर निवृत्ती होत आहेत. इतिहासामध्ये बघितलं की येसुबाई, ताराबाई, लक्ष्मीबाई याने एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातात तलवार शत्रूला पळवती करून सोडलं. आमच्या लताबाईंनी एका हातात ब्रश, दुसऱ्या हातात कलरचा डब्बा, सर्वांना पळवती करून सोडलं. खरं म्हणजे पती आणि पत्नी हे जीवनाचे दोन चाक आहेत आणि त्याच्यामध्ये चाक जरी उद्ध्वस्त झाला ना तर तो संसार उद्ध्वस्त होतो. आणि या बाई खचल्या नाही. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेठेल पुन्हा नव्याने सामर्थ नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चाल तुम्ही, वादळांना अडखळणे पावलांना पसंत नाही, वादळांना अडखळणे पावलांना पसंत नाही. पतीच्या रिंगणानंतर कसारा होऊन मांडून ड्युटी करणारी, प्रसंगी 2 वाजता उठून डबा करून 6 मुलींना सांभाळणारी लताबाई भडंगे दिसली. लाखों समुंदर देखे लेकिन उसमें तैरने वाले मुसाफिर नहीं देखी, लाखों बादल देखे लेकिन गरजने वाले फरिश्ते नहीं देखे, लाखों सूरज देखे, इधर देखा उधर देखा सब जो देखा लेकिन लताबाई जैसे नहीं देखा. अशीच आपली लताबाई आपल्या 24 वर्षाच्या सेवानिवृत्तीनंतर आपण रिटायरमेंट घेत आहेत. त्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये आदिलशाही आली, मोगलाईशाही आली, त्यामुळे छोटे परगाणे आले, छोटे छोटे पद आले, त्यांच्यामध्ये होडकर झाले, पाटील साहेब झाले. जसं पाटील म्हणल्यावर आपल्या सेक्शनमध्ये चंद्रकांत पाटील आणि मुनीर शेख. चंद्रकांत पाटील साहेब आपल्या 40 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्ती होत आहेत आणि मुनीर शेख 19 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्ती होत आहेत. त्यांच्यामध्ये फरक असा की एक मितभाषी आहे, एक बोलीभाषी आहे. एक जास्त बोलणारा, एक कमी बोलणारा, एक मजेसार करणारा, एक शांत बसणारा, पण कामामध्ये दोन्ही हुशार, चालाक, बुद्धिमान, जे काम सांगणार ते करणारे असे आमचे चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. मुनीर शेख सुद्धा सप्टेशीहून आले, त्यांनी सुद्धा डायनामध्ये सुंदर काम केलं. या दोघांना मी शुभेच्छा देतो आणि जाता जाता एवढंच म्हणेन की छुलो आसमान जमी की तलाश मत कर, छुलो आसमान जमी की तलाश मत कर, जिले जिंदगी खुशी की तलाश मत कर, छुलो आसमान जमी की तलाश मत कर, जिले जिंदगी खुशी की तलाश मत कर. बदल जाएगी तकदीर खुद ही मेरे दोस्त, बदल जाएगी तकदीर खुद ही मेरे दोस्त. मुस्कुराना सीख ले वजह की तलाश मत कर, मुस्कुराना सीख ले वजह की तलाश मत कर. असंच हसत खेळत आपले जीवन काढा. एवढंच मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या शब्दांना पूर्ण करतो. जय हिंद.